नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्युचर प्रो एज्युकेशन मध्ये. केसलेट डीआय सिरीज आपण पाहतोय. आजचा त्याचा चौथा दिवस. बघा काय म्हटलेलं आहे आजच्या डीआय मध्ये. स्टडी द फॉलोइंग डाटा केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स. देयर आर सम प्लेयर्स in the game of cricket who can do either bat or ball perfectly, and they can also do other things part time. ओके, पार्ट टाइम याचा अर्थ काय की बॅटिंगच्या बरोबर फिल्डिंग आणि बॉलिंग या अर्थानं पार्ट टाइम. Their point in the rank table is decided by the number of runs scored and number of wickets taken. Formula to calculate points earned by player while batting and points earned by player while bowling is given below. काय फॉर्म्युला बघा. Points of a batsman is equal to 50% of the number of runs scored minus 20% of the total balls faced. Okay. Points of a bowler is equal to 20 into number of wickets taken minus number of balls bowled. It is also given that while calculating overall points of a pure batsman, points earned while bowling has more weightage as a bowling is not his expertise area and vice versa. याचा अर्थ काय हो? याचा अर्थ असा की एका प्युअर बॅट्समनला बॉलिंग करायला दिली आणि जर का त्यानं विकेट्स घेतल्या तर त्याला जास्त पॉइंट मिळणार ऍज कम्पेअर्ड टू बॅटिंग, ऍज कम्पेअर्ड टू द रन स्कोर्ड. का तर तो त्याचा एरिया नाहीये, तो त्यात एक्सपर्ट नाहीये, तरी पण त्यानं विकेट घेतल्या तर त्याला जास्त गुण द्यायचे. तसंच बॉलरच्या बाबतीत पण तेच म्हणतात आहे, वाईस वर्सा. वाईस वर्सा म्हणजे हेच बॉलरच्या पण बाबतीत आहे. एक प्युअर बॉलर आहे आणि त्यानं जर का रन स्कोर केल्या चांगल्या तर त्याला त्याच्या जादाचे पॉइंट द्यायचे, म्हणजे त्याच्या बॉलिंग पेक्षा बॅटिंगला जास्त पॉइंट द्यायचे. सो फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट ओव्हरऑल पॉइंट्स इज ऑल्सो गिवन बिलो. ओव्हरऑल पॉइंट्स ऑफ अ प्युअर बॅट्समन इज इक्वल टू पॉइंट्स वाईल बॅटिंग प्लस 2 into पॉइंट्स वाईल बॉलिंग. बघा हे वरचं जे वाक्य आहे ते इथं तुमच्या लक्षात येईल की ओव्हरऑल पॉइंट्स बॅट्समनचे, प्युअर बॅट्समनचे किती असणार आहेत? त्याचे बॅटिंग करून आलेले पॉइंट्स प्लस 2 into बॉलिंग करून आलेले पॉइंट्स. ओके. आणि बॉलिंगचे पॉइंट कसे मिळवायचे इथं दिलेलं आहे आणि बॅटिंगचे पॉइंट कसे मिळवायचे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर. आता बघा इथं ओव्हरऑल पॉइंट्स ऑफ प्युअर बॉलर काय दिलेले आहेत? 2 into पॉइंट्स वाईल बॅटिंग प्लस पॉइंट्स वाईल बॉलिंग. ओके. म्हणजे बॅटिंगचे त्याला जास्तीचे पॉइंट दिलेले आहेत, म्हणजे बॅटिंगचे पॉइंट दुप्पट केलेले आहेत ऍज कम्पेअर्ड टू द बॉलिंग. स्ट्राइक रेट ऑफ अ बॅट्समन हा फॉर्म्युला दिलेला आहे. काय फॉर्म्युला आहे हो? रन स्कोर्ड डिवायडेड बाय बॉल फेस्ड. ओके, इंटू 100. आणि स्ट्राइक रेट ऑफ अ बॉलर दिलेला आहे बॉल्ड डिवायडेड बाय विकेट्स टेकन. ओके. नोट काय दिले बघा. इफ in any case the points go negative then it will consider as a zero. जर का काही कारणास्तव त्यांचे पॉइंट्स निगेटिव्ह यायला लागले तर ते झिरो ट्रीट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघूया. बघा हे जे कलर केलेले फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला वापरायचे आहेत. पॉइंट्स ऑफ अ बॅट्समन हा फॉर्म्युला आहे. काय आहे त्याच्यामध्ये बघा, 50%
of run scored minus 20% of ball faced. ओके, त्याचप्रमाणे बाकीचे. ओके, तर काय म्हटलेलं आहे बघा, प्रॉब्लेम काय म्हटलेलं आहे इथं, सचिन इज बॅट्समन, Zahir is bowler. If in a match Sachin scored 120 runs at a strike rate of 75 and he didn't bowl, while Zahir took 4 wickets with strike rate of 10 and he didn't bat, then what is the difference between total points of Sachin and Zahir in that match? ओके, तुम्हाला काय केलेलं आहे, काय विचारलेलं आहे, डिफरन्स विचारलेला आहे. बर, सचिन एक बॅट्समन आहे आणि जहीर एक बॉलर आहे. सचिननं बॉलिंग केलेली नाही ना जहीरनं बॅटिंग केली आहे. ओके, म्हणजे ओव्हरऑल पॉइंट्स काढण्यासाठी जो हे दोन जे फॉर्म्युले आहेत ते वापरण्याची गरज नाही. आपल्याला या दोन आणि या खालच्या दोन या 4 फॉर्म्युलाचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. बघा, मी काय म्हणतो, सुरुवात काय करतो, हे बघा, आपल्याला इथं या पूर्ण क्वेश्चन मध्ये बॉल फेस्ड म्हणून कुठे दिलंय का? नाही. याचा अर्थ तुम्हाला पहिल्यांदा बॉल फेस्ड काढावे लागतील. ठीक आहे, नंबर ऑफ स्कोर रन स्कोर्ड दिलेला आहे, त्यामुळे पॉइंट्स जर का तुम्हाला बॅट्समनचे काढायचे असतील तर तुम्हाला बॉल फेस्ड काढायला लागतील. आणि ते किती येतो, हा फॉर्म्युला बघा, स्ट्राइक रेट ऑफ अ बॅट्समन इज इक्वल टू रन स्कोर्ड डिवायडेड बाय बॉल फेस्ड इंटू 100. ओके, त्याचप्रमाणे इथं जहीर जर का आपल्याला पॉइंट्स काढायचे झाले तर बॉल बॉल्ड काढायला लागतील आणि ते कुठे इथं दिलेलं नाही. आणि ते मग कुठून काढणार तुम्ही, इथून. हा जो ग्रीन मध्ये फॉर्म्युला दिसतोय तो स्ट्राइक रेट इज इक्वल टू बॉल बॉल्ड डिवायडेड बाय विकेट्स टेकन. ओके, मी सुरुवात करतो सचिन पासून. ओके, सुरुवात काय करतो, सचिन पासून. सचिनच्या बाबतीत बोलूया की सचिनचा जो स्कोर आहे तो किती आहे, 120 रन्स आहे. आणि त्याला जे बॉल फेस करायला लागले ते किती काढूया. ठीक आहे, बॉल फेस्ड मी थोडक्यात असं लिहितो, बॉल फेस्ड इथं किती येतो, स्ट्राइक रेट ऑफ अ बॅट्समन, इथं ऑरेंज मध्ये बघा, स्ट्राइक रेट ऑफ अ बॅट्समन इज इक्वल टू रन स्कोर्ड डिवायडेड बाय बॉल फेस्ड इंटू 100. मग जर का मला बॉल फेस्ड काढायचे असतील तर हे बघा, हे इकडे जातील, बरोबर, डिवाइड आहेत, इकडे काय जातील, मल्टिप्लायला जातील. आणि इकडे जे मल्टिप्लायला आहेत स्ट्राइक रेट ऑफ बॅट्समन ते काय येतील, खाली येतील. म्हणजे काय येईल, रन स्कोर्ड. ओके, रन स्कोर्ड डिवायडेड बाय स्ट्राइक रेट इंटू 100. ओके, म्हणजे रन स्कोर्ड किती येतो, 120, स्ट्राइक रेट किती आहे, 75 आणि इंटू 100. ओके, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 3 एके 3, 3 चौक 12, 4 चौक 16, 180. म्हणजे सॉरी 160. बॉल फेस्ड किती असतील, 160. ओके, आता बघा, इथं पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला. आता त्याचे पॉइंट्स काढूया. ठीक आहे, त्याचे काय काढूया, पॉइंट्स काढूया. पॉइंट्स किती असतील, 50% ऑफ नंबर ऑफ रन स्कोर्ड. 50% म्हणजे 1/2. 1/2 रन किती स्कोर केले तो, 120, मायनस हे किती आहेत, 20% ऑफ बॉल फेस्ड. 20% ऑफ बॉल फेस्ड, 20% म्हणजे किती, 1/5. आणि बॉल किती फेस केलेत त्यानं, 160. ठीक आहे, हे किती आले बघा, हे आले 60, हे आले, ठीक आहे, 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, टोटल किती आले, 28. ओके, म्हणजे पॉइंट्स किती आले सचिनचे, 28 आले. ओके, आता बघा,
दुसरं आपण काय काढूया, झहीरचे पॉइंट्स काढूया. झहीरचे पॉइंट्स काढण्याच्या आधी तुम्हाला त्यानं बॉल केले, त्यानं बॉल किती टाकले ते काढणं गरजेचं आहे. ओके, मग मी काय करतो, बॉल्ड बी असं म्हणतो. ओके, बी बॉल्ड किती असतील हो, हे बघा, स्ट्राइक रेट ऑफ अ बॉलर इज इक्वल टू बॉल्ड डिवाइडेड बाय विकेट्स टेकन. जर का बॉल्ड काढायचे असतील तर मला स्ट्राइक रेट इंटू हे डिवाइड आहे ते इकडं मल्टिप्लायला घेऊन जायला लागेल. म्हणजे काय हो, स्ट्राइक रेट इंटू काय, विकेट्स टेकन. म्हणजे स्ट्राइक रेट किती आहे त्याचं बघा, इथं झहीरचा स्ट्राइक रेट 10 आणि विकेट्स टेकन किती आहे तो 4. म्हणजे किती झाले हे, बॉल्ड किती झाले, 40. आता त्यानं 40 बॉल टाकलेले आहेत आणि त्याचे पॉइंट्स बघूया. पॉइंट्स बघा आता इथं काय हो, पॉइंट्स किती असतील, 20 इंटू नंबर ऑफ विकेट्स टेकन. किती विकेट्स घेतले त्यानं, 4 विकेट्स घेतलेत बघा, हे बघा इथं. मायनस हे किती, बॉल्ड किती येतो, नंबर ऑफ बॉल्ड किती येतो 40. 80 वजा 40 किती आले, 40. म्हणजे ते पॉइंट्स किती आले त्याचे, 40. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलंय हो, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल पॉइंट्स ऑफ सचिन अँड झहीर इन दॅट मॅच. मग डिफरन्स किती असेल हो, डिफरन्स किती असेल बघा, 40 पॉइंट झहीरचे, 28 पॉइंट सचिनचे, किती 12 पॉइंटचा फरक आहे. म्हणजे ऑप्शन बी, आन्सर काय आहे, ऑप्शन बी. बघा समजलंय का. चला पुढचा प्रॉब्लेम बघूया आता. ओके, प्रॉब्लेम काय आहे बघा, इफ इरफान इज अ प्युअर बॉलर अँड इन अ मॅच he scored 60 runs with a strike rate of 50 and he also took 2 wickets at strike rate of 15. Then what is the total points earned by Irfan in that match. बघा, इरफान एक प्युअर बॉलर आहे, तरी पण त्यानं काय केलेले आहेत, रन्स केलेले आहेत. याचा अर्थ त्याला बॅटिंगच्या ज्या रन्स आहेत त्या दुप्पट द्यायला, बॅटिंगच्या ज्या पॉइंट्स आहेत ते दुप्पट द्यायला लागतील, कारण तसं ठरलेलं आहे. ओके, ओव्हरऑल पॉइंट्स ऑफ अ प्युअर बॉलर. ठीक आहे, ओव्हरऑल पॉइंट्स ऑफ अ प्युअर बॉलर इज इक्वल टू 2 इंटू वाईल बॅटिंग प्लस पॉइंट्स वाईल बॉलिंग. ओके, आता बॉलिंग जर का आपल्याला बॉलरचे जर का प्युअर बॉलरचे जर का पॉइंट्स आपल्याला काढायचे असतील, ठीक आहे, तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायला लागेल. बघा, इरफाननं बॅटिंग पण केलेली आहे, म्हणजे पॉइंट्स ऑफ अ बॅट्समन इथून काढायला लागतील. इकडे तुम्हाला बॉल फेस्ड दिलेलं नाही, त्यामुळे तुम्हाला काय करायला लागेल, बॉल फेस्ड आधी काढून घ्यायला लागेल. बॉल फेस्ड इज इक्वल टू, बॉल फेस्ड किती असणार आहे हो, बघा, स्ट्राइक रेट इज इक्वल टू सेम मगाच्या सारखं पुन्हा एकदा आपण काय करूया, रन स्कोर्ड डिवायडेड बाय स्ट्राइक रेट इंटू 100. ओके, रन्स किती स्कोर केले त्यानं, 60 रन स्कोर केले. हे बघा इथं 60 रन स्कोर केल्या. त्याच्यानंतर त्याचा स्ट्राइक रेट काय हो, 50 आहे आणि इंटू 100, हे 50 दोन्ही 100 किती आले हो, 120. ठीक आहे, आता आपण बॉल्ड काढूया. ठीक आहे, कारण आपल्याला त्याचे बॉलिंगचे पॉइंट्स काढण्यासाठी बॉल्ड काढायला लागतील. आता बॉल्ड कुठून काढायचे हो, हे बघा इथून काढायचे. ठीक आहे, बघा, बॉल्ड इज इक्वल टू स्ट्राइक रेट इंटू विकेट्स टेकन. स्ट्राइक रेट किती हो, त्याचा 15 आणि विकेट्स किती घेतलेले आहेत त्यानं, 2 विकेट घेतलेले आहेत, म्हणजे 15 गुणुले 2 बरोबर 30. ओके, आता त्याचे पॉइंट्स काढूया. पॉइंट्स बॅटिंग कडून आलेले, ठीक आहे, बॅटिंग करून आलेले ते पॉइंट्स किती आहेत बघूया. किती येतो, 50% ऑफ म्हणजे 1/2 ऑफ रन्स स्कोर्ड. रन किती स्कोर केल्या, 60 मायनस 20% म्हणजे 1/5 ऑफ
बॉल्स फेस्ड, बॉल किती फेस केले 120, हे आले 30, हे आले 5 2 10 5 20, किती आले 6. ओके, त्यानंतर पॉइंट्स काय हो बॉलिंग करून आलेले, बॉलिंग करून आलेले किती येतो 20 इंटू, हे बघा 20 इंटू विकेट्स टेकन, विकेट किती घेतल्या जाणार 2 मायनस नंबर ऑफ बॉल्ड, किती येतो बॉल्ड किती 30. ओके, हे किती 40 वजा 30 बरोबर किती आले 10 आले. ओके, आता ओव्हरऑल पॉइंट्स ऑफ अ प्युअर बॉलर किती आहेत बघूया. ओव्हरऑल पॉइंट्स, ओव्हरऑल पॉइंट्स काय हो 2 इंटू पॉइंट्स वाईल बॉलिंग म्हणजे किती 2 इंटू 6 प्लस हे किती 10, किती आले हो 12 प्लस 10, 12 प्लस 10 इज इक्वल टू 22, इज इक्वल टू 22. सो किती आलं ऑप्शन 1, आन्सर किती आलं ऑप्शन ए 22. बघा समजलंय का. बघूया पुढचा प्रॉब्लेम. बघा काय म्हटलेलं आहे, इफ स्मिथ इज अ प्युअर बॅट्समन बट इन अ मॅच ही स्कोर्ड सम रन्स. ओके, रन्स किती काढल्या माहित नाही. ओके, at a strike rate of 80 and also he took one wicket with a strike rate of 15 and total points earned by him in that match is a 22, then what is the total runs scored by him in that match. Okay, बघा आता आपल्याला काय करायचंय, त्याने किती रन्स स्कोर केल्या ते काढायचंय, हे आपल्याला अननोन आहे. ओके, बघूया. हा बघा आपण काय म्हणूया, सपोज रन स्कोर्ड इज इक्वल टू एक्स असं समजूया. ठीक आहे, रन स्कोर्ड जर का एक्स असतील तर आता आपण बॉल फेस्ड काढूया. ठीक आहे, बॉल फेस्ड किती असतील रन स्कोर्ड. सो मी इथं लिहितो बॉल फेस्ड इज इक्वल टू, आता बॉल फेस्ड किती असणार आहे तो, हे बघा हा फॉर्म्युला वापरून स्ट्राइक रेट किती आहे 80. ठीक आहे 80. आता रन स्कोर्ड म्हणजे एक्स डिवायडेड बाय 80 इंटू 100. ओके, बॉल फेस्ड याला इकडे घेऊन गेलो, याला इकडे घेऊन आलो तर आपल्याला हा फॉर्म्युला भेटून जाईल. ठीक आहे, 20 चोक 80, 20 वजा 100 म्हणजे किती आलं 1.25. 5/4 म्हणजे 1.25 एक्स, 1.25 एक्स. ओके, आता इथं बघा त्यानं काय केलेलं बॉलिंग पण केलेली आहे. ठीक आहे, बॉलिंग पण केलेली आहे. त्यामुळं आपण काय करणार आहे सुरुवातीला, आता बॉल्ड, कारण बॉल्ड काढायला लागतील सुरुवातीला, कारण इथं बॉलचा काही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे इथं बॉल्ड काढूया. स्ट्राइक रेट इंटू विकेट्स, स्ट्राइक रेट इंटू विकेट टेकन. मग स्ट्राइक रेट किती हो त्याचा 15 आणि विकेट्स किती घेतले त्यानं 1. ठीक आहे, 15 इंटू 1, सो 15 इंटू 1 इज इक्वल टू 15. ओके, म्हणजे आता मी काय करतो पॉइंट्स काढतो. इथं पॉइंट्स त्यानं बॅटिंग कडून मिळवलेले पॉइंट्स काढूया. बॅटिंग कडून किती हो 1/2 ऑफ 50% म्हणजे 1/2 ऑफ रन स्कोर्ड म्हणजे एक्स मायनस 20% म्हणजे 1/5 ऑफ 1.25 एक्स, 1.25 एक्स. ओके,
आता हे बघा किती येतील 0.5x मायनस हे किती येतील, हे किती 0.5×2=10 25 0.25x म्हणजे किती आले हो टोटल, हे पॉइंट्स किती आले 0.25x. ओके, आता मी काय करतो, पॉइंट्स बॉलिंग कडून आलेले ते किती आहेत बघूया. हा, बॉलिंग कडून पॉइंट आलेले किती येतो 20 इंटू विकेट्स टेकन, 20 इंटू विकेट्स टेकन, विकेट टेकन किती आहेत 1 मायनस नंबर ऑफ बॉल फेस्ड, आणि बॉल फेस्ड सॉरी बॉल बॉल्ड किती येतो 15. हे बघा इथं आताच आपण काढले 15, म्हणजे इथं किती आले हो हे 20 वजा 15 बरोबर किती 5. ठीक आहे, आणि त्याचे जे टोटल पॉइंट्स आहेत, टोटल पॉइंट्स आहेत ते किती येतो 22. टोटल पॉइंट्स कसे असणार आहे, तो टोटल पॉइंट्स किती असणार आहे, तो आहे कोण, तो बॅट्समन आहे. ठीक आहे, म्हणजे बॉलिंगचे पॉइंट दुप्पट होणार आहेत. बॅटिंग कडून आलेले पॉइंट किती येतो 0.25x प्लस बॉलिंग कडून आलेले पॉइंट किती येतो 2 इंटू 5, कारण 5 आहेत त्याचे दुप्पट, आणि हे टोटल पॉइंट्स किती आहेत म्हणून त्यांनी सांगितलंय 22. ओके 22. सो 0.25x हे किती आले 10 इज इक्वल टू 22. 0.25x इज इक्वल टू हे 10 इकडे गेल्यानंतर आन्सर किती येईल 12. सो x इज इक्वल टू किती आले हो, याला मल्टिप्लाय डिवाइड घेऊन चला इकडं, हे किती आले 25, म्हणजे हे किती आले 1200 डिवाइडेड बाय 25, 25 एक्के 25. ठीक आहे, 25 चौक 100, 25 8 200, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली हो, x ची व्हॅल्यू आली 48. आणि x ला काय म्हटलंय हो मी, रन्स स्कोर्ड, रन्स स्कोर्ड, आणि आपल्याला तेच विचारलंय बघा, काय म्हटलंय व्हॉट इज द टोटल रन स्कोर्ड बाय हिम इन दॅट मॅच, म्हणजे ऑप्शन डी 48 आलं ना एक्स आन्सर. सो आपला आन्सर काय पाहिजे ऑप्शन डी 48. चला पुढचा बघूया. इफ स्टॉक्स अ प्युअर बॉलर अँड इन अ मॅच ही टूक 3 विकेट्स. ओके, तो काय आहे प्युअर बॉलर आहे आणि त्याने विकेट्स किती घेतल्यात 3 विकेट घेतलेले आहेत ऍट अ एक्स स्ट्राइक रेट अँड also scored 24 runs with strike rate of 50 and total points earned by Stokes in that match is 16.8. then what is the value of x. आपल्याला काय काढायचे हो x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि x ची व्हॅल्यू काय आहे हो स्ट्राइक रेट आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला स्ट्राइक रेट काढायचं आहे. हा चला बघूया काय म्हटलं बघा. आता तो बॉलर आहे प्युअर म्हटल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा बॉल काढले पाहिजेत की ज्याचा उल्लेख आपल्याला इथं दिलेला नाही. ओके, बॉल किती येतो हे बघा इथं स्ट्राइक रेट इंटू विकेट्स टेकन. स्ट्राइक रेट किती आहे हो एक्स आणि विकेट्स टेकन किती आहेत 3. ओके, स्ट्राइक रेट आहे एक्स, विकेट्स टेकन आहे 3, म्हणजे 3x काय झाला बॉल. ओके, त्यानं काय केलेले आहे बॅटिंग पण केलेली आहे, म्हणजे बॉल फेस्ड काढूया. बॉल फेस्ड किती येतो बघा इथं, बॉल फेस्ड काढायचे असतील तर काय करणार रन स्कोर डिवाइडेड बाय बॉल फेस्ड इंटू 100. हे बॉल फेस्ड इकडे गेले, स्ट्राइक रेट इकडे आला, रन स्कोर डिवाइडेड बाय रन स्कोर किती येतो 24. हे बघा इथं रन स्कोर्ड आणि स्ट्राइक रेट किती हो डिवाइडेड बाय 50 इंटू 100. हे 50 दोन्ही 100, हे किती आले 24 दोन्ही 48. ओके, आता पॉइंट्स काढूया. ठीक आहे, पॉइंट्स बरं पॉइंट्स पहिले कुठले काढूया बॉलिंगचे. ठीक आहे, बॉलिंगचे पॉइंट काढूया. बॉलिंगचे पॉइंट किती येतो बघा 20 इंटू नंबर ऑफ विकेट्स, 20 इंटू नंबर ऑफ विकेट्स.
ठीक आहे, मायनस नंबर ऑफ बॉल्ड किती येतो हे 3x. ओके, म्हणजे किती 60 मायनस 3x. ओके, आता पॉइंट्स काढूया. कुठून? पॉइंट्स बॅटिंग कडून आलेले. बॅटिंग कडून आलेले पॉइंट्स बघा. 50% ऑफ अ रन स्कोर्ड म्हणजे किती 1/2. रन स्कोर्ड किती येतो 24 मायनस 20% ऑफ अ बॉल फेस्ड म्हणजे 1/5 ऑफ बॉल फेस्ड. बॉल फेस्ड कुठे आले तो 48. ओके 48. ठीक आहे. आता काय हे किती आले 12 5 9 45 उरले 3 5 30. ठीक आहे, 12 तून 9.6 गेले, किती उरले बघा 2.4. ठीक आहे, 2.4. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय टोटल जो स्कोर आहे बघा, टोटल जे स्कोरने टोटल जे पॉइंट्स आहेत ते किती येतो 16.8 आहेत. तर एक्स ची व्हॅल्यू किती? ओके, टोटल पॉइंट्स इज इक्वल टू, आता हा कोण आहे प्युअर बॉलर आहे. ओके, म्हणजे बॉलरचे ओव्हरऑल पॉइंट्स किती असणार हो 2 इंटू बॅटिंगचे पॉइंट्स. बॅटिंगचे पॉइंट्स बघा किती आहेत 2.4 प्लस इथून आलेले बॉलिंग कडून आलेले पॉइंट्स किती आहेत त्याचे 60 मायनस 3x. 60 मायनस 3x. ओके, आणि हे जे टोटल आहेत ते किती आहे तो 16.8 आहेत. ठीक आहे, म्हणजे हे किती आले हो 4.8 अधिक 60 वजा 3x बरोबर 16.8. हे किती आले 64.8 वजा 16.8 बरोबर 3x. बरोबर, कारण या 3x ला इकडे घेऊन गेलो आणि 16.8 ला इकडे घेऊन आलो. ठीक आहे, बघा हे किती आले हो 0, हे किती 8, हे 4 म्हणजे किती आले 48. 3x इज इक्वल टू, सो x इज इक्वल टू किती आले हो x इज इक्वल टू 16. x इज इक्वल टू किती आले 16. ऑप्शन बी. बघा लक्षात आलंय का? ठीक आहे, बघूया लास्ट प्रॉब्लेम याच्यातला. काय म्हटलंय हो कोहली अँड रूट इज अ प्युअर बॅट्समन. इन अ मॅच कोहली स्कोर्ड 32 runs with a strike rate of 160 and Root scored 28 runs with a strike rate of 140. Okay, if Kohli and Roots together took 3 wickets with a strike rate of 18 and 15 runs respectively, if total points earned both the players in the match is the same. Okay, हे महत्वाचं आहे की त्यांनी दोघांनीही जे पॉइंट्स घेतलेले आहेत ते काय आहेत सेम आहेत. देन व्हॉट इज द टोटल विकेट्स टेकन बाय कोहली इन दॅट मॅच. ओके, दोघांनी मिळून विकेट्स किती घेतले तो 3 विकेट घेतलेले आहेत. ओके, म्हणजे मी जर का कोहलीच्या ज्या विकेट्स आहेत त्या जर का एक्स मानल्या तर रूटच्या विकेट किती येतील? रूटच्या विकेट किती येतील 3 मायनस एक्स. किती येतील 3 मायनस एक्स. ओके, मग आता काय करूया एक एक करून कोहलीचे पॉइंट्स काढूया आणि रूटचे पण पॉइंट्स काढूया. ठीक आहे, आता कोहलीचे पॉइंट्स बघूया किती आहेत. आता तो बॅट्समन आहे तर बॅटिंगचे पॉइंट काढूया. आता बॅटिंगचे पॉइंट काढायचे तर बॉल फेस्ड काढायला लागतील ऍज युजुअल. बॉल फेस्ड नाही, बॉल फेस्ड इज इक्वल टू बॉल फेस्ड इज इक्वल टू बॉल फेस्ड इज इक्वल टू किती आहे हो रन स्कोर्ड. रन स्कोर्ड किती आहेत पुढे गेला 32 रन्स. 32 रन्स डिवाइडेड बाय स्ट्राइक रेट. डिवाइडेड बाय स्ट्राइक रेट इनटू 100.
0 0 गेट कॅन्सल, 16 दोन्ही 32. हे किती आले? बॉल फेस्ड किती आले? 20. ओके, बॉल फेस्ड किती आले? 20. ओके, आता बॉल बॉल्ड काढूया. का बरं? कारण त्यानं काय केलेली आहे? बॉलिंग पण केलेली आहे. ओके, बॉल बॉल्ड किती आहेत बघा. स्ट्राईक रेट इंटू विकेट टेकन. स्ट्राईक रेट किती आहे बॉलिंगचा त्याचा? पहिल्यांदा कोहली म्हटले ना, म्हणजे 18 असणार आहे. ठीक आहे, 18 इंटू विकेट टेकन किती आहेत? एक्स, म्हणजे किती आले? 18x. ठीक आहे, 18x. आता टोटल पॉइंट्स बघूया याचे. टोटल नाही, आधी पॉइंट्स काढूया, नंतर टोटल पॉइंट्स. पॉइंट्स कशाचे? बॅटिंगचे. ठीक आहे, बॅटिंगचे. बॅटिंगचे पॉइंट्स किती असणार होते त्याचे? 50%, म्हणजे 1/2 ऑफ रन स्कोर्ड. रन स्कोर्ड किती आहेत? 32 मायनस बॉल फेस्ड. बॉल फेस्ड किती आहेत? 20. सॉरी, 20% ऑफ 1/5 ऑफ 20. ठीक आहे, हे आले 16, हे आले 4, हे किती आले? 12. ठीक आहे, आपल्याकडे जागा कमी आहे त्यामुळे आपण इथंच लिहूया याला. ठीक आहे, आता पॉइंट्स त्याच्या बॉलिंग कडून आलेले किती आहेत बघूया. बॉलिंग कडून आलेले पॉइंट्स किती? 20 इंटू विकेट्स टेकन. 20 इंटू विकेट्स टेकन. किती विकेट घेतले त्यानं? एक्स, मायनस नंबर ऑफ बॉल बॉल्ड. किती आहे तो? 18x. 18x म्हणजे 20x इंटू 18x किती हो? त्याचे पॉइंट्स किती आले? 2x आले. ठीक आहे, आता मी काय करतो, रूटचे, हे कुणाच्या बाबतीत बोललो आपण? कोहलीच्या बाबतीत. ठीक आहे, रूटच्या बाबतीत आता बोलूया. रूटच्या बाबतीत, हे कोणाच्या बाबतीत बोललो आपण? कोहलीच्या बाबतीत. ओके, आता रूटच्या बाबतीत बोलूया. रूट न विकेट किती घेतलेले आहे तो? रूटच्या विकेट किती आहेत? 3 - x आहेत. ओके, आता सेम तो पण बॅट्समनच आहे, याचा अर्थ आपण बॉल फेस्ड काढूया. बॉल फेस्ड इज इक्वल टू, बॉल फेस्ड इज इक्वल टू किती हो? त्यानं रन्स किती स्कोर केलेत? 28. आणि स्ट्राईक रेट काय आहे? 140. म्हणजे 28 डिवायडेड बाय 140 इंटू 100. 0 0 गेट कॅन्सल, 14 दोन्ही 28. त्याचे बॉल फेस किती आले? 20. ओके, आणि बॉल बॉल काढूया. बॉल बॉल किती आहेत बघा त्याचे. हा, त्याने विकेट्स किती घेतले तो? हे बघा इथे 3 - x. ओके, आणि स्ट्राईक रेट काय आहे त्याचं? 15. स्ट्राईक रेट किती आहे? 15. ओके, राहू द्या असंच, म्हणजे असं म्हणूया 15 3 - x असं म्हणूया पाहिजे तर. ओके, आता पॉइंट्स रूटचे. ठीक आहे, पॉइंट्स रूटचे कशापासून आलेले? बॅटिंग पासून आलेले. ठीक आहे, बॅटिंग पासून आलेले किती आहेत बघूया. 1/2 ऑफ रन स्कोर्ड, म्हणजे किती? 32 नाही, 28 आहे, ते कोहलीचे आहेत. ठीक आहे, हा 28 मायनस 1/5 ऑफ 1/5 ऑफ काय हो? बॉल फेस्ड. किती बॉल फेस केले त्यानं? 20. ठीक आहे, म्हणजे इथं किती आलं बघा हे आन्सर? 14. आणि हे किती हो? 4. हे किती आलं? 10. आन्सर किती आलं याचं? 10. ओके, आता पॉइंट्स कुठून आलेले? बॉलिंग कडून आलेले बघा. बॉलिंग कडून आलेले पॉइंट्स बघा किती आहेत त्याचे? 20 इंटू विकेट्स टेकन. 20 विकेट किती घेतल्या? 3 - x मायनस नंबर ऑफ बॉल बॉल्ड. किती आहे तो? नंबर ऑफ बॉल बॉल्ड किती आहेत? 15 3 - x म्हणजे किती? 23 - x मधून 15 3 - x गेले, 5 3 - x आले, म्हणजे थोडक्यात आन्सर किती आलो? 15 - 5x. 15 - 5x. आता जे टोटल पॉइंट्स आहेत कुणाचे हो?
कोहलीचे आणि रूटचे ते काय आहेत, सेमच आहेत. ठीक आहे. मग आता टोटल पॉइंट्स काढूया दोघांचे पण. इकडं कोहलीचे काढतो मी आणि इकडे काय काढतो, रूटचे काढतो, सेम आहेत. आता कोहलीचे पॉइंट्स बघूया. कोहलीचे बॅटिंग कडून आलेले पॉइंट्स किती येतो, 12. बॅटिंग कडून आलेले पॉइंट्स किती आहेत, 12 प्लस बॉलिंग कडून आलेले पॉइंट्स किती येतो, 2x. पण तो प्युअर बॅट्समन असल्यामुळं त्याची काय होईल, बॉलिंग कडच्या पॉइंटची दुप्पट होईल. म्हणजे 2 × 2x म्हणजे किती आले, 4x इज इक्वल टू रूटचे बॅटिंग कडून आलेले पॉइंट्स किती येतो, 10 बरोबर, प्लस बॉलिंग कडून आलेले पॉइंट्स किती येतो, 15 - 5x. 15 - 5x म्हणजे त्याची काय होईल, दुप्पट होईल. 15 ची दुप्पट किती हो, 30 - 5x ची दुप्पट किती, 10x. ओके. म्हणजे इथं तुम्हाला आता हे सॉल्व्ह करायला लागेल. याला इकडे घेऊन चला. हे किती आले, 10 + 14 14x इज इक्वल टू, याला इकडे घेऊन चला. हे किती आले, 40 -20 -12 इज इक्वल टू 28. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 2. x ची व्हॅल्यू किती आली, 2. आणि मला सांगा, तुम्हाला विचारलंय काय हो, कोहलीनं विकेट्स किती घेतल्या, आणि कोहलीच्या विकेट किती म्हटले हो आपण, x. म्हणजे x चं आन्सर किती आलं, 2 आलं. याचा अर्थ कोहलीने विकेट घेतलेल्या किती आल्या, 2 आल्या. बघा समजलंय का. बघा हे. ओके. अशा पद्धतीनं आजचा हा DI इथं संपतोय. आशा करतो की हा DI तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. उद्या भेटून नव्या DI सहित. थँक्यू.